ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। भारताने पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधातील केलेल्या कारवाईबाबत काल आणि आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिलेली आहे। आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं तर या दोन्ही रणरागिणी आपापल्या दलाच्या युनिफॉर्म मध्ये होत्या, पण आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या दोघीही कॉम्बॅट युनिफॉर्म मध्ये दिसल्या। त्यांच्या या युनिफॉर्म मध्ये येण्यामागेही शत्रूला एक स्पष्ट संदेश देण्यात आल्याचं बोललं जातंय। भारतीय सैन्य आणि संपूर्ण यंत्रणा ही शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला आणि कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आणि तयार असल्याचा संदेश या दोघी देत आहेत, असं यावरून स्पष्ट होतंय। लढाईच्या गणवेशामध्ये या दोन्ही रणरागिणी दिसलेल्या आहेत। आणि त्यानंतर आपण बघितलं तर कालची जी पत्रकार परिषद झालेली होती त्याच्यामध्ये त्यांचा युनिफॉर्म होता सैन्य दलाचा, मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कॉम्बॅट रेडी अशा युनिफॉर्म मध्ये त्या दोघी दिसलेल्या आहेत। आणि या विषयातील माहितीसाठी सविस्तर बोलण्यासाठी निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। वैष्णवी टोकेकर जी, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये, ती म्हणजे दोन्ही रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी आणि त्याचबरोबर विंग कमांडर योमिका सिंग यांचा ड्रेसिंग आपण आजचं बघितलं, युनिफॉर्म बघितलं तर त्या दोघीही कॉम्बॅट रेडी दिसतायत। याचा अर्थ नेमका काय? काल जो हल्ला झाला होता तो आपण जसं म्हणलं होतं तो नॉन एस्केलेटरी होता आणि अतिशय प्रिसाइज होता। तो आपण टेररिस्ट म्हणजे आतंकवाद्यांच्या स्थानांना आपण उद्ध्वस्त केलं होतं। त्याच्या रिटॅलिएशन मध्ये आता पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केलेला आहे, त्यामुळे आता सर्वजण कॉम्बॅट रेडी आहेत, सर्वजण सुसज्ज आहेत आणि ह्याच्या पुढेही जर का पाकिस्तानने हे पुढे एस्केलेट केलं तर त्याचं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपण तयार आहोत, हे किंबहुना हे दर्शवत असेल। वैष्णवी टोकेकर मॅम, म्हणजेच याचा अर्थ आता ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं तिथं जम्मू काश्मीर मधील पूंछ असेल किंवा राजौरी इथं फायरिंग सुरू केलेली आहे, काही शहरांना सुद्धा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भारतानंही प्रत्युत्तर दिलेलं आहे। अशामध्ये जर पाकिस्ताननं आणखी काही कुरापती काढल्या तर मात्र याच्यापेक्षाही जास्त जोरदार उत्तर देऊ आम्ही तयार आहोत, असंच म्हणायचंय भारतीय सैन्याला? अगदी बरोबर। तुम्ही पाहिलं असेल की जे HQ-9 जी एडी सिस्टम लाहोरमध्ये उडवली गेली आहे तेही एक असंच सिम्बॉल आहे की तुमच्याकडे कितीही चांगली टेक्नॉलॉजी असली पण तुम्ही जर का भारताला चॅलेंज केलं किंवा तुम्ही आमच्या देशाला कुठल्याही प्रकारचा धोका आहे असं दाखवलं तर आम्ही तुम्हाला चोख प्रत्युत्तर देऊ। आणि त्याच्यामध्ये कुणालाही, भारतीय नागरिकांनाही आणि सैन्यालाही कुठल्याही प्रकारचा असा डाऊट नाहीये। त्याच्यामुळे आता त्यांनी जे काही आपल्या अगेन सिव्हिलियन्स वरती हल्ला केलाय, पहलगाममध्ये पण हेच झालं होतं आणि आता देखील हेच झालंय, ते आपल्या सिव्हिलियन्सवर हल्ला करतात। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा पुन्हा हल्ला झाला तर आपण त्यासाठी सुसज्ज आहोत। वैष्णवी टोकेकर मॅम, तुम्ही विंग कमांडर राहिलेले आहात, अशामध्ये जो एक युनिफॉर्म असतो प्रॉपर आणि त्याच्यानंतर कॉम्बॅट युनिफॉर्म, याच्यामध्ये नेमका काय फरक असतो? कॉम्बॅट युनिफॉर्म ह्यासाठी वापरला जातो जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली फील्डवर आहात, जिथे तुम्हाला ऍक्च्युअल ऍक्शन करायचं आहे, त्यावेळेस फील्ड म्हणजे हा कॉम्बॅट युनिफॉर्म वापरला जातो। म्हणजे तुम्ही ज्याही परिस्थितीत, भौगोलिक परिस्थितीत आहात तिथे तुम्ही कॅमोफ्लॅज होऊ शकता, तुमचं कार्य करताना तुम्ही बाहेर कुणालाही दिसू शकत नाही, यासाठी कॉम्बॅट वापरला जातो। आणि बाकी जो रेग्युलर युनिफॉर्म असतो, वर्किंग युनिफॉर्म, तो तुमच्या ऑफिसच्या कामांसाठी किंवा आपण रेग्युलर जी शांतता जेव्हा असते तेव्हा जे युनिफॉर्म घातले जातात, तो काल तुम्ही पाहिलं की जे त्यांनी योमिका मॅमनी ब्लूज घातले होते आणि कुरेशी मॅमनी ओजीस घातले होते, ते रेग्युलर पीस ह्याच्यामध्ये जाणे। कालही आपण फक्त अतिरेक्यांच्या स्थानांवरती हल्ला केलेला होता, कारण पहलगाममध्ये त्यांनी आपल्या सिव्हिलियन्सना मारलं होतं। आज पाकिस्ताननी पुन्हा जेव्हा आपल्यावर अटॅक केला त्यामुळे सगळेजणच ऍक्शन मध्ये आलेले आहेत। वैष्णवी टोकेकर मॅम, याचाच अर्थ आपण पाकिस्तानला एक संदेश देतोय, आम्ही लढाईसाठी तयार आहोत? अगदी बरोबर, हो। म्हणजे याचा अर्थ जी पत्रकार परिषद आता घेतलेली आहे त्यातून एक प्रकारे पाकिस्तानला संदेश देण्यात आला आहे, तू जशास तसं उत्तर देऊ आणि तुम्ही जर काहीही केलं तर त्याचा बदला घेण्यासाठी किंबहुना त्याचा सामना करण्यासाठी आणि त्याच्यापेक्षाही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत। अगदी बरोबर। आणि तुम्ही जसं म्हणलात की आता जे प्रेस रिलीजही आलं होतं त्यातही असंच सांगितलं गेलंय की हे नॉन एस्केलेटरी आहे,
जर का तुम्ही आम्हाला परत परत आमच्यावरती हल्ले करत राहाल तर आम्हाला त्याचं उत्तर देणं हा आमचा भाग होईल. आम्हाला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचे युद्ध करण्याची इच्छा नाही, पण जर का तुम्ही पुन्हा पुन्हा चिथावत राहाल तर आम्ही त्याचं चोख प्रत्युत्तर देऊ. वैष्णवी टोकेकर मॅम, आणि त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीनं बघितलेलं आहे की दोन्ही सैन्य दलातील या दोन्ही रणरागिणी आपल्या समोर आलेल्या होत्या. एक संदेश त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. पाकिस्तानपर्यंत तो संदेश पोहोचलेला असेल. तर मॅम धन्यवाद, तुम्ही याचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगितला त्याबद्दल. दरम्यान लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर लष्कर पाकवर हल्ला करणार का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी जेव्हा बैठकांचा सिलसिला सुरू होता, लष्कर प्रमुखांसोबत बैठका होत होत्या, तेव्हा पंतप्रधान मोदींनी फ्री हँड दिलेला होता तिन्ही सैन्य दलांना. आणि त्यानंतर आपण बघितलं तर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. 1-2 नाही तर 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी कॅम्प हे उद्ध्वस्त करण्यात आले होते. आणि त्यानंतर आता जेव्हा लष्कर प्रमुखांनी भेट घेतलेली आहे पंतप्रधान मोदींची, त्याच्या या भेटीनंतर लष्कर पाकवर हल्ला करणार का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय. कारण पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीयेत. आपण फक्त जे टेररिस्ट कॅम्प होते, दहशतवाद्यांचे अड्डे होते, ते उद्ध्वस्त केलेले होते. पण पाकिस्ताननं मात्र बॉर्डरचा जो एरिया आहे त्या ठिकाणी फायरिंग लगातार सुरू केली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर. त्याचबरोबर भारताच्या काही शहरांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय. आणि या पार्श्वभूमीवर होणारी ही जी बैठक आहे त्याच्यामध्ये या भेटीनंतर आता भारतीय लष्कर पाकवर हल्ला करणार का असा सवाल उपस्थित होतो. तर आता वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. एकीकडे भारतानं एअर डिफेन्स सिस्टीम लाहोर मधली ही उद्ध्वस्त केलेली आहे, रडार उद्ध्वस्त केला आहे, रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. आणि त्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं मात्र आपली कारवाई थांबवल्याचं दिसत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार सीज फायरचं उल्लंघन केलं जात आहे. सामान्य नागरिक जे बॉर्डरच्या आसपास राहतात, सीमेच्या लगत राहतात, त्यांना लक्ष्य केलं जाते, त्यांच्या घरावर फायरिंग केली जाते. अशामध्ये आतापर्यंत 16 लोकांचा जीव गेलेला आहे. जे सामान्य नागरिक आहेत त्याच्यामध्ये 5 लहान मुलं असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं. काही महिलाही आहेत आणि अशा लोकांचा जीव पाकिस्तानच्या आर्मीकडून घेतला जातोय. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे, त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल? हल्ला करण्याचा, आणखी एक हल्ला करण्याचा प्लॅन तर नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतो. तर ही दृश्य आपल्याकडे आहेत. कशा पद्धतीनं पाकिस्तानचे ड्रोन उडवलेले होते, त्यांचा नापाक हल्ला. ओ भैंस की यार दिखा वो देख देख वो देख दिखी ओ भैंस की यार दिखा वो देख आहेत कशा पद्धतीनं भारताचं जे सुरक्षा कवच आहे, सुदर्शन चक्र आहे, S-400, त्यानं पाकिस्तानचा नाकाब प्लॅन हा हाणून पाडलेला आहे. पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं हल्ले करण्यात आले होते, पण भारताच्या S-400नं ते हल्ले मात्र इथेच परतवून लावलेले आहेत. ते ड्रोन नष्ट केल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय. भारतामधील तब्बल 15 ठिकाणी लक्ष्य करण्यात आलं होतं पाकिस्तानकडून. या शहरांमध्ये पाकिस्तानचे हे ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ला केला जाणार होता. मात्र त्याच वेळेला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची जी S-400 आहे त्यानं पलटवार करण्यात आला आहे. त्यांचे जे मिसाईल येत होते भारताच्या दिशेनं, भारताच्या त्या शहरांच्या दिशेनं, त्यांना परतवून लावण्यास सक्सेसफुल झालेला आहे S-400. आणि त्याची कशा पद्धतीनं हे परतवून लावलेले आहेत हल्ले ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ पुरासा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं तर 1-2 नाही, अनेक असे ड्रोन मिसाईल हे या दिशेने येताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांचा हा प्रकाश आपण बघू शकतोय. रात्रीचा अंधार आहे, पण त्याच्यामध्ये येणारे जे मिसाईल आहेत किंवा जे ड्रोन येत आहेत आपल्या दिशेनं ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्याच ड्रोनला
जी आपलं सुरक्षा कवच आहे, जी सुदर्शन प्रणाली आहे, सुदर्शन चक्र प्रणाली, त्याच्या माध्यमातून कसं निष्प्रभ केलं जातंय ते आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येत आहे. 1, 2, 3, 4 असे एकामागोमाग एक अनेक ड्रोन हे आपल्या दिशेने येताना दिसत आहेत. मात्र त्याच वेळेला S-400च्या माध्यमातून हे जे ड्रोन हल्ले आहेत ते परतवून लावण्यात आले आहेत. त्या ड्रोनला आणि त्या मिसाईलला नष्ट करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्ताननं धसकी घेतलेली आहे. बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतातील 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या सुदर्शन चक्रनं हा हल्ला हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तान आणखी बिथरलाय. पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज आहे. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीमेनजीक पंजाबच्या गुरदासपूरमध्ये क्रॅश ब्लॅकआउटची सूचना देण्यात आली आहे. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत गुरदासपूर आणि आसपासच्या परिसरातील लाईट पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. याचा अर्थ नेमका काय? पाकिस्तानला आणखी धडा शिकवला जाणार का? अजूनही जर पाकिस्तान हा थाऱ्यावर आलेला नसेल, धडा घेतलेला नसेल पाकिस्ताननं, तर त्याला पुन्हा एकदा धडा शिकवण्याची मागणी तर होतीयच. आणि अशामध्ये आता सुरक्षेची खबरदारी भारताकडून घेतली जाते. जो सीमा भाग आहे त्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर गुरदासपूरमध्ये आता क्रॅश ब्लॅकआउट घेतलं जाणार आहे. म्हणजे इकडची लाईट ही टोटली बंद असणार आहे. तर मध्यरात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत असा हा क्रॅश ब्लॅकआउट असेल. म्हणजेच 8 तासांचा हा ब्लॅकआउट असणार आहे. गुरदासपूर आणि आसपासच्या परिसरातील लाईट ही पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. तर भारताच्या सुदर्शन चक्रनं पाकिस्तानमध्ये घुसून पाकची कवच कुंडलं फोडली आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारताची सर्वोत्तम संरक्षण प्रणाली S-400 सुदर्शन चक्रनं पूर्णपणे हा हल्ला नाकाम केला आणि पाकिस्तानचे ड्रोन हवेतच उडवले. त्या पाकिस्ताननं मध्यरात्रीच्या सुमारास पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला यासह भारतातील 15 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. सुदर्शन चक्रनं हे सर्व ड्रोन नष्ट केले. त्यानंतर भारतीय वायुदलानं ड्रोनचा वापर करून लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली. रक्षा मंत्री ने कहा है कि ये ऑन गोइंग ऑपरेशन है, इसलिए पूरे एक घटना को अलग से ब्रीफिंग या अलग से उसको प्रेजेंटेशन करना सही नहीं है, क्योंकि घटना चल रहे हैं, आप सबको मालूम है, इसलिए उसको उस तरीके से ब्रीफिंग नहीं होते हैं. तर भारताचा S-400 म्हणजे सुदर्शन चक्र डिफेन्स प्रणाली नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. S-400 हे सुदर्शन चक्र आहे जे भारताचं संरक्षण करतं. संरक्षण कवच प्रणाली ही आहे S-400 सुदर्शन चक्र. तर भारताच्या दिशेने येणाऱ्या टार्गेटवर अचूक मारा करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे. आणि या सुदर्शन चक्रनं पाकचं HQ-9 भेदलेलं होतं. शत्रूची क्षेपणास्त्र हवेतच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे. तर शत्रूची क्षेपणास्त्र जी भारताच्या दिशेने आली ती कशी नष्ट केली आपण मगाशी बघितलेलं आहे. दरम्यान भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच हे सुदर्शन चक्र मानलं जातं, ज्यानं भारताला संरक्षण दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर नियंत्रण रेषेजवळ म्हणजेच LOC जवळ, सीमेजवळ S-400 ची तैनाती करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून शत्रूकडून येणारे जे ड्रोन असतील किंवा मिसाईल असतील त्याचा आधीच सेन्स येतो. दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर याची तैनाती वाढवलेली आहे. सीमा भागाच्या एरियामध्ये, परिसरामध्ये याची तैनाती करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान हा भारतावर हल्ला करू शकतो याचा अंदाज लावून भारतानं ही तैनाती केली. दरम्यान अदृश्य असे F-35 ला सुद्धा उद्ध्वस्त करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे. 2018 साली रशियाकडून भारतानं हे सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 विकत घेतलेलं होतं 2018 मध्ये आणि त्याचा वापर आता होताना दिसून येतोय. कारण 15 ठिकाणी जेव्हा पाकिस्ताननं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणावर कशा पद्धतीनं सुदर्शन चक्रनं
ते हल्ले परतवून लावले ते आपण बघितलेलं आहे. दरम्यान पाकिस्तानची जी HQ-9 प्रणाली आहे भारतानं नष्ट केली आहे, ती नेमकी काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीची निर्मिती करण्यात आलेली आहे, जी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर होती आणि भारतानं ध्वस्त केली आहे. रशियाचा S-300 आणि अमेरिकेचं पॅट्रियॉट प्रणालीचं मिश्रण अशी ही HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली आहे पाकिस्ताननं जी वापरली होती. चीननं S-300 आणि पॅट्रियॉटचं तंत्रज्ञान चोरून याची निर्मिती केली होती अशी माहिती आहे. म्हणजे ओरिजिनल सुद्धा नाहीये, चीननं चोरी केली आणि ते तंत्रज्ञान चोरलं आणि त्याच्यानंतर याची निर्मिती केली होती. त्यामुळे याची क्वालिटी काय असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. दरम्यान मारा करण्याची क्षमता 120 ते 250 किलोमीटर पर्यंतच आहे या HQ-9ची, जे लाहोरवर होतं. एकूण 3 प्रकार याचे आहेत, HQ-9A, HQ-9B, HQ-9BE असे हे त्याचे प्रकार आहेत. आणि लाहोरवर जे हे संरक्षण प्रणाली होती ती मात्र भारतानं नष्ट केली आहे एका क्षणामध्ये. क्रूज मिसाईल, लढाऊ विमान, बॅलिस्टिक मिसाईल नष्ट करण्याची क्षमता या HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीची आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर इतरही विशेषता याची आहे. मात्र भारतानं ही जी प्रणाली आहे ती एका क्षणामध्ये नष्ट केली, त्यामुळे त्याची क्वालिटी नेमकी कशी असेल हा सवाल उपस्थित होतो. यामध्ये पाकिस्तान के जेवढे भी मिसाइल डिफेन्स सिस्टम असतील किंवा जे वेपन्स असतील ते चायना मेड आहे. आणि चायना हा कायमच त्यांच्याकडे जे रिजेक्टेड आहे किंवा दुय्यम दर्जाचे जे वेपन सिस्टम आहे तर ते आपल्या मित्र देशांना देतो आणि तिथं ते ट्रायल बेसिसवरती असतं. तर त्यामुळे ते मित्र देश यामध्ये कायमच संकटात येतात असं जागतिक लेवलवर बघण्यात आलं आहे. तर एअर स्ट्राईक नंतर पाकवर आता वॉटर स्ट्राईक करण्यात आलाय. बेहलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. चिनाब नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे. चिनाब नदीला पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानचा पंजाब असेल किंवा सिंध प्रांत या ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते. तिकडची शेती नष्ट होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारताने एअर स्ट्राईक केला, तिकडे जे टेररिस्ट कॅम्प होते ते उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर आता वॉटर स्ट्राईक भारताकडून केला जातो. तर पाकिस्तानकडून ज्या कुरापती सुरू आहे, ज्या पद्धतीनं सेफ हेवन हे दहशतवाद्यांना पुरवलं जातं त्याचा बदला भारताकडून घेतला जातोय आणि धडा शिकवण्याचा प्रयत्न भारताकडून केला जातोय. या